मंडळी राम राम. तुम्ही हे बघताय नागोबा यात्रेनिमित्त मसायवाडी म्हसवड येथे भव्य जनावरांची यात्रा भरले. यामध्ये खिल्लार, म्हैसूर, कर्नाटकी सगळ्या प्रकारची जनावरं आलेत. खोंड, गाया, बैल आणि मोठी यात्रा आहे, पारंपरिक यात्रा आहे. या यात्रेचा इतिहास मोठा आहे. जरा जुन्या माणसांकडून जाणून घेऊया या यात्रेचा इतिहास थोडक्यात. नमस्कार. काय काय आणलंय तुम्ही? वासर आणली ती खायला. बर. आपण आता तुम्हाला सगळा महाराष्ट्र बघतोय, त्यांना सांगा ही यात्रा किती किती दिवसापासून भरते? हे लय दिवसापासून यात्रा भरते. हे आम्ही जन्माच्या अगोदरपासून म्हणजे आमच्या बापदादापासून चालू आहे ही यात्रा. बर. आणि हे यात्रेचा विषय कसा आहे, हं. लांब लांब परदेशातनं बी इथं बैल वासरं चांगली चांगली हं. येतात आणि चांगलं व्यवहार पण ह्या ठिकाणी होतात. मोठी उलाढाल होते. मोठी उलाढाल होती. तसं बघायला गेलं तर आता ह्या वर्षी जरा जनावर थोडस कमी येते थोडी, पण तरी बी यायची चालूच आहेत अजून. बर बर. आज उद्या परवा दिवशी यात्रेचा भर आहे भरपूर. हं, हं, हं. त्यामुळं आता ही यात्रेचा विषय कसा आहे की आमचा आजो पंजोबा येत होतं आणि त्यावेळेला आता चालत येत होती. आता त्याच्या पाठीमागं परत बैलगाड्याने यायची. आता वाहनाने येते ती, त्यामुळं यात्रा हं. उशिरा भरती आहे हं. आणि चांगली यात्रा होती ही. हं, हं, हं. बर. बाबा काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही किती वर्षापासून येता? आम्ही इथून जवळजवळ 80-85 वर्ष झालं मी इथं. 85 वर्ष झाली. पहिली यात्रा कशी होती आणि आताची कशी आहे? पहिले आमच्या आजोबापासून जरा वाढतच चालली आणि लय जोरदार. जोरदार. आणि देव बोलायला जागृत आहे. बोलायचा बोल. नामाधारी देव बोलायला जागृत आहे. हां. आमचं म्हणणं असंच आहे की जरा वाढतच जायला पाहिजे. हां. हं, हं, हं. लय सुधारणा चालली आहे. बर. काय काय कार्यक्रम असते तिथे? काय काय समजा आहे, कुस्त्या. समजा कुस्त्याच्या शर्यत, बैलगाडी शर्यत आहे, समजे माणसाची यात्रा आहे समजे. आणि जवळजवळ जत्रा 11 ते 10 ची जत्रा बसते. बर. 11. अशी जत्रा कुठंच नाही. मी लय त्या जाग्याला फिरलोय. वाय फिरलोय, आणवाडी फिरलोय, पाचगणी फिरलोय, बावधन फिरलोय, तुम्हाला सांगतो नागठाणा फिरलोय, पुशेगाव फिरलोय, कर्नाटक फिरलोय, जत फिरलोय, तुम्हाला सांगतो सोलापूर फिरलोय. पण या सारखी जत्रा कुठंच भरत नाही मोठी. बर बर बर. आणि चांगली आहे. चांगली आणि जागची जाग्याला नामाधारी जाग्याला उभा आहे माणसा. होय ना. आणि आमची पर्यंत वाढावी अशी आमची भावना आहे. होय ना. तर अजून कोणाला काय बोलायचं, माहिती काय कोणाला? या इकडे. सागर किती दिवस ओढतोय बैल. तुम्ही या यात्रेनिमित्त तुमचं पिकअप आहे बरोबर? हा, गाडी पिकअप मध्ये घेऊन येतात जनावर, खोंड. कसा उत्साह असतोय लोकांचा? लोकांचा उत्साह लय मोठा असतो. आणि यात्रेला जायचं म्हणजे ही यात्रा परंपरागत चालत आलेली आहे. हा. आणि आमची एक 6वी-7वी ट्रिप आहे. बर. आणि तुम्ही किती खोंड आणली? साधारण इकडे इकडे ही तुमची पिकअप? हा. पिकअप मध्ये तुम्ही सेवा देता लोकांना? हा. लोकांची सेवा देतो. 25-30 खोंड घेऊन आलेलो आहे इथं. हं. आणि बऱ्यापैकी जणांची खोंड विकलेले आहेत. आणि आमचं असं म्हणणं आहे की गोहत्या प्रथम रोखली पाहिजे. हा. की ह्याला पायाबंद घातला पाहिजे. आणि आपली गोमाता ही आपली मातीच्या माता म्हणजे जननी माता म्हणून आपण समजलं जातो. 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांची गोहत्या प्रथम रोखली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि खोंडांची संख्या वाढत जाऊन बैलगाडी शर्यतीला अजून मोठी चालना मिळाली पाहिजे. नक्की नक्की. की शहरी भागातील लोक गार्डनमध्ये जातात, त्याचप्रमाणे गावातील लोक, खेडोपाड्यातील लोक ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असेल त्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी जातात. तिथला आनंद हा द्विगुणित असतोय. बरोबर. आणि तिथं चालना त्यांना असं मिळते की आपण देशी गायचं संवर्धन केलं पाहिजे. की तिची खोंड जास्त किमतीनं कशी जातील ही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि गोहत्या रोखण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचललं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच.
आता ही किती जातीचे जाणार आहे ते बरं? खिलार म्हैसूर असं काय कर्नाटकी काय 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 काय? खिलार, म्हैसूर, कर्नाटकी हा. अनेक वेगवेगळ्या जाती आहेत. मामा इथं किती जातीची आहेत जनावर सगळी? सगळ्या जातीची जनावर आहेत. म्हशीच्या गायच्या जर्सीच्या म्हणजे ते काय ते खिलार म्हैसूर असते किती? म्हैसूर आहे. म्हैसूर म्हैसूर बी आहे. खिलार हा. आहे हा. जर्सीची धनगरी खिलार असते काहीतरी. हा. देशी खिलार. एक नंबर खिलार एक नंबर खिलार कुठले? खिलारच हा देशी देशी. जर्शिया हा म्हशी म्हशी. गाया हा बक्षीस काय काय? एक नंबरावर बर. म्हैस 3 तालुक्यात नंबर काढते ते असले काय यायचे ते हम्म. असली बैल येते ते मानदेशी खिलार. हा. हा ते फक्त आपल्या इथेच आढळत आहे. आपल्या आपल्यातच आपल्या. आपल्या ह्या परिसरातच आहे त्या. हम्म. आता ही कुठली जात? ही देशी खिलार. देशी देशी केला हम्म. प्युअर केला Pure. तर बघा, नमस्कार. श्री नागोबा यात्रेनिमित्त भव्य असं पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं मोठं जनावरांची यात्रा प्रदर्शन हे आपण आपल्या कॅमेऱ्यातून बघतोय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.